नमस्कार, मी अनिकेत. नमस्ते, माझं नाव शुभम जयनागरे. आता चिंबोरी चिंबोरी म्हणजे नक्की काय? की असे पण किस्से झालेले आहेत की कधी क्रॅब तोडताना किंवा क्रॅब खाताना एका कस्टमरचं क्रॅबचं हे उडून दुसऱ्याला गेलं. त्यांनी हातात क्रॅब ठेवला, स्पून घेतला, नॉर्मल ओजी पद्धतीने त्यांनी हाताने तोडून 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 तो खाल्ला. असं भरपूर वेळेस असं झालेलं आहे की इव्हेंट्स ठेवलेले आहेत आम्ही, लाईक 8 वाजले तरी कोण येत नव्हतं, 9 वाजत आले तरी कोण येत नव्हतं. विदिन दॅट 1 hour वी मेड अ रेकॉर्ड की आमचे सगळे टेबल्स एका तासामध्ये भरलेले होते. तुम्हाला टाईम नाही आहे, ओके. मग खाता येत नाही, ओके. तुम्हाला टेस्ट नक्की करायची आहे, सो मग ना तो चिंबोरी चिंबोरी कुठं ना कुठं ते आमच्या हेडमध्ये कंटिन्यू हॅमरिंग होत राहिलं. तर ॲट द एंड वी डिसाइडेड लेट्स कीप द ओजी नेम द चिंबोरी. हे गाईज, आपण परत भेटत आहोत आणि आज आपल्यासोबत हॉटेलचे एक खूप सुंदर खूप छान हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे रादर. त्यांचे ओनर्स अँड को फाउंडर्स आपल्यासोबत बसलेले आहेत आणि आपण त्या रेस्टॉरंटमध्ये नक्की काय मिळतं आणि किती चविष्ट आहे आणि काय काय आहे व्हरायटीज, हे सगळे आज त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण चिंबोरी हे रेस्टॉरंट बाणेरमधलं आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत अनिकेत सर आणि शुभम सर आहेत. सो आज त्यांच्यासोबत आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. सो अनिकेत सर, तुमच्याबद्दल तुम्ही थोडक्यात काही सांगू शकता? नमस्कार, मी अनिकेत. मी सेकंड जनरेशन हॉटेलियर आहे. आमची चोरगे फॅमिली पूर्ण ही गेले 40 वर्ष पुण्यामध्ये आमचे रेस्टॉरंट्स आहेत. ओके. आणि माझ्या वडिलांनी 1995मध्ये पहिलं सी फूड रेस्टॉरंट चालू केलं आहे फाईन डाईन कॅटेगरीमध्ये, जंजिरा सी फूड रेस्टॉरंट. आणि मला देखील 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो काही ना काहीतरी असं आज सी फूडमधला एक एक्सपर्टी म्हणून आपण चिंबोरीला इंट्रोड्यूस केलेलं आहे रादर, हो, म्हणू शकता. येस. नाही, कसं आमच्या फॅमिलीचं आमचं नेहमी काहीतरी राहिलेलं की काहीतरी युनिक गोष्टी करायच्या, त्या रेसिपीज असतील किंवा अजून काय चांगलं कस्टमर्सला आमचं कसं काही चांगलं देता येईल ह्याच्यावरती आमचा नेहमी फोकस असतो. इनोव्हेशन्स कंटिन्यूअस चालू असतात आमचे. सो आणि म्हणजे चिंबोरीची आयडिया ही माझ्या वाईफला क्रॅब म्हणजे हा तिचा जीव की प्राण, म्हणजे एकदम तिला खूपच आवडतात क्रॅब. सो ती म्हटली की आपण एक डेडिकेटेड क्रॅब स्पेशालिटी रेस्टॉरंट आपण ओपन करूयात. सो आम्ही मार्केट सर्वे पण केला, पण तसं रेस्टॉरंट पण नव्हतं. सो आम्ही हा क्रॅब स्पेशल रेस्टॉरंट घेऊन आलो आहोत. का? कारण की आमच्याकडे रिव्हर क्रॅब, मड क्रॅब, सी क्रॅबमध्ये 2-3 व्हरायटीज आपण ठेवलेल्या, असे आपल्याकडे 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे क्रॅबचे व्हरायटीज पण ठेवलेले आहेत. वाव वाव, म्हणजे तुम्ही आणि मॅम येस, तुम्ही हो, आम्ही दोघांनी मिळून हे स्टार्ट केलं. वाव. आणि शुभम सर, तुमची नमस्ते, माझं नाव शुभम जयनागरे. मी सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहे. ओके. बिझनेस हा मेन आमच्या फॅमिलीचा मोटो आहे आणि तेच पॅशन आहे, वडिलांचं देखील माझं देखील. तर त्या ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं ही एक ग्रेट आयडिया होती आणि ईच अँड एव्हरी बिझनेस नीड्स अ ग्रेट आयडिया और स्मॉल आयडिया, लेट मी से दॅट. तर ही एक आयडिया जी होती, त्या आयडियाला रिॲलिटीमध्ये आणण्याचं काम हे मला वाटलं की मी करू शकतो म्हणून. सो दॅट्स द रिझन वाय वी गॉट इन टू दिस बिझनेस. आणि कुठं ना कुठं एक फॅमिलीचं हॉटेल लाईनमध्ये फॅमिलीचं एक काहीतरी हे असलं पाहिजे, किंवा असं म्हणायला शकतो की एक नीट माणूस लक्ष देणारा बरोबर ह्या गोष्टी, की पर्सन कोण असलं पाहिजे. तर लकीली इन 2020 माय सिस्टर गॉट मॅरिड टू अनिकेत सर. आणि त्याच्यामध्ये हा योग सगळा जुळून आला की एक ऑपॉर्च्युनिटी भेटली, आयडिया आली. आणि मग तेच म्हणलं, चला दाजींसोबत एक नवीन फील्ड एक्सपिरियन्स करायला भेटेल. हॉटेल इंडस्ट्री ही आमच्यासाठी नवीन नव्हती, पण तरी कुठं ना कुठं काय ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत गेले होते इन द पास्ट. बट लकीली वेन वी गॉट इन टू दिस कनेक्शन अँड दिस फर्म अँड दिस बिझनेस, डेफिनेटली इट वॉज अ गेम चेंजिंग बिझनेस. एक्झॅक्टली, हो, ॲब्सोल्युटली राईट, येस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आता चिंबोरी म्हणजे नक्की काय? ओके, चिंबोरी म्हणजे आपलं आगरी कोळी लँग्वेजमध्ये खेकड्यांना चिंबोरी म्हणतात.
ओके. सो म्हणजे प्रॉपर आपण अलिबाग जो पूर्ण जो जो coastal line कोकण आहे, पट्टा आहे आपला बेसिकली, तर ते कोकण पट्ट्यामध्ये तेच आहे की चिंबोरी, खेकड्याला चिंबोरी बोललं जातं. आपल्या ह्या पार्ट्समध्ये किंवा वेस्टर्न ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये आपण खेकडेच म्हणतो. हां खेकडे बोलतो. पण तेच आहे काहीतरी कॅची. व्हॉट आर पीपल डोंट नो इज दॅट द लोकल लँग्वेज. आज त्यांना लोकल मसाले माहिती आहेत, लोकल डिशेस माहिती आहेत, पण त्या डिशेसचं लोकल नाव काय आहे तर ते माहिती नव्हतं. तर कुठं कुठं आमचं रिसर्च आणि ह्याच्या हे करतामध्ये हा चिंबोरी कॅची हे आहे. आणि जे ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आम्ही ॲनालिसिस करत होतो, वी वेंट टू सम प्लेसेस वेअर दे ॲक्च्युली फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आम्ही घेतला की तिथे जाऊन तिकडे क्रॅब कसे कॅच केले जातात किंवा रात्रीचे कसे हे करतात, अमावस्या पौर्णिमा हा किती मॅन्युफॅक्ट करतो ह्याच्यामध्ये किंवा त्याचा किती फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टी हे करताना तो चिंबोरी कुठं ना कुठं ते आमच्या हेडमध्ये कंटिन्यू हॅमरिंग होत राहिलं. तर ॲट द एंड वी डिसाइडेड लेट्स कीप द ओजी नेम. हां द चिंबोरी. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नाव पण ऑथेंटिक आहे आणि आमच्या रेसिपीज पण ऑथेंटिक आहेत. रेसिपीजकडे आपण येणार आहोत. हो नक्कीच. तर चिंबोरी हे तुम्हाला समजा जे कस्टमर्स येत आहेत आपल्याकडे जेव्हा आले, त्यांची काय रिॲक्शन होती नावासंदर्भात? त्यांनी कधी तुम्हाला असं क्रॉस क्वेश्चन केलंय, विचारलंय, त्यांचे काय रिॲक्शन तुम्हाला? नाही, ॲक्च्युली बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे. चिंबोरी म्हणजे खेकड्यांना चिंबोरी म्हणतात. आता मलाच आज कळालं. हो येस. सो जस आम्ही आमच्या मेन्यू कार्डमध्ये आम्ही डेडिकेटेड एक क्रॅब स्पेशालिटी मेनू केलेला आहे, म्हणजे चिंबोरी स्पेशल एक आम्ही मेनू केलेला आहे. सो लोक विचारतात अरे चिंबोरी काय आहे? मला चिंबोरी म्हणजे क्रॅब्स आणि मड क्रॅब म्हणजे विशिष्ट ही जी प्रकार आहे मड क्रॅब जो खाडीतला म्हणतो त्याला चिंबोरी म्हणतात. व्हेरी नाईस, इंटरेस्टिंग. आणि आता हे स्टार्ट कसं झालं? म्हणजे तुमचे वाईफ रादर, त्यांचं नाव काय आहे? गौरी. अच्छा, गौरी मॅम. पण ॲक्च्युली गौरीचं प्रोफेशन आहे, शी इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. पण तिला पण माझ्या एवढेच आमचं जेव्हा लग्न झालं नंतर ती सगळं बघत गेले की रेस्टॉरंट इंडस्ट्री कशी आहे काय आहे. मग तिला ते एकदा म्हणजे ॲटोमॅटिकल पॅशन पण आलं की बाबा आपण काहीतरी या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी 100% काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही त्या दिवसापासून विचार केला की अजून एक काहीतरी चांगला आपण ब्रँड काढू. सो हिअर इज द चिंबोरी. ग्रेट. सो बाय प्रोफेशन शी इज अ डॉक्टर. या. बट ते तिच्या आतमध्ये तेच म्हणजे कुठं ना कुठं पॅशन हे घरात नेहमी बिझनेस ह्या ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तिचं ते हिडन पॅशन म्हणू शकतो, जे आज ह्यांच्यामुळं किंवा ह्या चिंबोरीच्या ह्याच्यामुळं हॉटेलमुळं हे तिच्या बाहेर आलेलं आहे, पूर्ण झालेलं आणि आहे. बेसिकली माझे वडील आणि माझे सासरे हे दोघं एकदम कोर बिझनेसमॅन आहेत. सो आम्हाला ते लहानपणीपासून आम्हाला दोघांनाही तो म्हणजे बिझनेसचा बालकडू हे आम्ही ऐकत आलेलो आहे, बघत आलेलो आहे, सगळं एक्सपिरियन्स करत आलेलो आहे. तर चिंबोरी हे आता सी फूडमधलं आपण समजा म्हणतोय की दिस इज लाईक समथिंग विच इज व्हेरी डिफरंट, विच इज व्हेरी युनिक. तर बाकी सगळे ब्रँड्स किंवा सी फूड खरंच खूप आवडतं काही लोकांना इथे, नाहीतर सगळे लोक असे खूप कोकण दापोलीलाच फिश खूप छान भेटतात अशा मेंटॅलिटीमध्ये इथे आहेत. त्याचबरोबर देर आर एन नंबर ऑफ प्लेसेस की रेस्टॉरंट्स खूप छान आहेत जे आत्ता पण प्रसिद्ध आहेत. त्याच्यात कम्पॅरेटिव्हली तुम्ही चिंबोरीबद्दल वेगळं पण काय सांगा? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की बेस आपला मार्केट बेस किंवा कस्टमर बेस हा बाहेर का जातो. तर इनिशियल त्याच्यामध्ये काही रेस्टॉरंट्स असे आहेत, हँडलिंग फिशचं हँडलिंग किंवा मसाले ह्याचं फार सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ही फिश आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की फ्रेश सर्व करणं आहे. जर तुम्हाला फ्रेश इथं भेटलं नाही, many new beginners or newbies in this field do that mistake of not delivering the fish fresh. एकदा तुमच्या जिभेला ती चव वेगळी लागली किंवा तो फिश सारखा लागला नाही तर तुम्ही काय प्रिफर कराल? तुम्ही पण तेच सांगाल की मी जिथं फ्रेश भेटेल तिकडेच जाणं प्रिफर कराल. पण ही चुकीचं ॲक्च्युली. त्याच्यामुळे मी म्हणतो जर फिशला नीट हँडल नाही केलं किंवा त्याचं नीट मॅरिनेशन नाही केलं, त्याचं नीट कॉम्बिनेशन्स विथ मसालाज हे नीट झालं नाही तर तुम्हाला तेच होणार की मला ती ऑथेंटिक टेस्ट इथे भेटली नाही, भेटू शकत नाही. त्यासाठी तुम्ही तिकडेच जाणार, प्रिफर करणार. सेकंड थिंग, हां नावाजलेले हॉटेल्स इथं भरपूर आहेत, पण त्या नावाजलेल्या हॉटेल्समध्ये मेजॉरिटी हे किंवा म्हणू शकतो की जी चोरगे फॅमिली आहे ती आत्ता ह्या फील्डमध्ये लिडिंग आहेत सी फूडच्या ह्याच्यामध्ये. तर तो एक्सपिरियन्स, ती टेस्ट, ती ऑथेंटिसिटी हा निश मार्केटसाठी आपण जे घेऊन आलो आहे, बट विथ अ ट्विस्ट. द ट्विस्ट इज क्रॅब चिंबोरी.
हां, तर तो जो क्रॅबचा आपल्या स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये पण व्हरायटी खूप आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे की जे काय मसाले आपण वापरलेले आहेत ते सगळे घरगुती मसाले आहेत. ओके. आपले homemade घरगुती मसाले होममेड मसाले असल्यामुळं त्याची जी एक टेस्ट आहे, आणि मी जसं म्हणलं बॅलन्सिंग द फिश मॅरिनेशन अँड द मसालाज, दॅट्स आर की थिंग. ह्या गोष्टीमध्ये सरांचं एक्सपर्टीज असल्यामुळे जो आपल्याला एक टेस्ट डिलिव्हर करता येतो, हा मला नाही वाटत ह्या निश मार्केटमध्ये कोण डिलिव्हर करू शकतं म्हणून. अमेझिंग. कारण की प्रत्येक फिशला एक त्यांची विशिष्ट पद्धतीची एक टेस्ट आहे, ती आपण त्या मसाल्याबरोबर ती मॅच झाली पाहिजे. सो आम्ही ह्याची खूप काळजी घेतो, कारण की ती जर मॅच नाही झाली तर फिशची ॲक्च्युअल जी टेस्ट आहे ती येत नाही कधी. आणि जर टेस्ट नाही आली तर काही अर्थच नाही त्याला, कारण की आपण टेस्टसाठी खातो. कारण फिश खाणारे जे लोक आहेत ते जेन्युअनली एकतर खूप कमी आहे क्राऊड, त्यातल्या त्यात जर बघायला गेला की खूप आवडीने फिश खाणारा आहे तर. कारण आणि क्रॅब त्याच्यावरून कमी आहे, कमी नाही म्हणता येणार, बट एक असा प्रश्न असतो मला खाता येईल का. हो, ह्याच्यासाठी कसं आहे, युजली जेव्हा एखादा व्यक्ती क्रॅब खायला चालू करतो तर त्याला तो एक कम्फर्ट झोन लागतो. त्याला एक तो झोन पाहिजे की हां, क्रॅब खाणं इज अ मेसी थिंग. इफ आय एम गोईंग इन टू अ फाईन डाईन हॉटेल, इफ आय एम केपेबल ऑफ डुईंग दॅट नस, तर मला पण कुठेतरी असं वाटतं की नाही बाबा, मी हे नीट खाल्लं पाहिजे. ओके, इट्स ओके इफ यू आर नॉट हॅपी or you are not able to leave your comfort zone. We have got many options in the crab field की बाबा तुम्ही विदाउट एनी हे, जसं आमचं सूप एक हे आहे चिंबोरी सूप, त्यानंतर आपलं चिंबोरी बटर गार्लिक, काही की हे आहेत जे तुम्ही फर्स्ट इनिशियल ह्याला ट्राय करू शकता विदाउट मेकिंग एनी मेस ऑर विदाउट लिव्हिंग युअर कम्फर्ट झोन. आणि एकदा काय तुम्हाला ते हे झालं आणि वी हॅव अ क्रिएटेड एन्व्हायरमेंट की असे पण किस्से झालेले आहेत की कधी क्रॅब तोडताना किंवा क्रॅब खाताना एका कस्टमरचं क्रॅबचं हे उडून दुसऱ्याला गेलं. तर ही कम्युनिटी अशी आहे ना, किंवा जो म्हणतो ज्यांना इट्स अ अंडरस्टँडिंग कम्युनिटी. इनिशियली पहिल्यांदा सगळे चूक करतात. पहिल्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला सवय लागत नाही किंवा कसं त्याचे ट्रिक्स अँड हे आहेत ते जोपर्यंत कळत नाही ना, खाता येत नाही. ठीक आहे, आपला स्टाफ त्याला पण ट्रेंड आहे की ते बेसिक तुम्हाला सगळं माहिती पण देतील की कसं हे करायचं काय. आणि इट्स ओके, जरी काय झालं तरी हां 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 या द्या. हो, आम्ही तर 100% आहोत, पण आम्ही अजून एक चांगले असं पण आहे की आम्ही डायरेक्ट क्रॅबचा खिमा पण घेऊन आलेलो आहोत. की हां, तुम्हाला टाईम नाही आहे, ओके, तुम्हाला खाता येत नाही, ओके, तुम्हाला टेस्ट नक्की करायची आहे, सो मग क्रॅब खिमा घ्या. क्रॅब खिम्यामध्ये पण आम्ही कोकणी आहे, मालवणी पद्धतीचं करून देतो. तुम्ही जस्ट एकदम सुंदर लागतं, खूप खूप चांगलं लागतं. वा. एखादा व्यक्ती असा पहिल्यांदा सी फूड म्हणजे त्याला असं आहे की माहिती आहे बट तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये आलेला आहे आणि त्याला नाही माहिती आहे की नक्की आता कशापासून सुरुवात करायला पाहिजे सी फूडमध्ये, तर तुम्ही नक्की त्यांना काय सजेस्ट करता? आम्ही तर नक्की त्यांना सजेस्ट करेल की वेगवेगळे फिश खूप आहेत, सुरमई आहे, पॉपलेट आहे, प्रॉन्स आहेत, कोळंबी आहे सगळे. पण इनिशियली त्यांनी फिशपासून चालू केलं, दे कॅन गो फॉर क्रॅब. कारण तो कस्टमर परत रिपीट येणार, म्हणजे त्याला आवडलंय म्हणून तो आज आलेला आहे, बट कधी खाल्लेलं नाही आहे आणि तो आज तुमच्याकडे टेस्ट करून तो परत येणार आहे तुमच्याकडे. त्याच्यासाठी तुमची स्पेशालिटी असं फर्स्ट बिगनर्ससाठी काय आहे? आणि ॲक्च्युली कसं आहे की क्रॅब हा खूप सगळ्यात हेल्दी डिश आहे ती. परत नंतर त्याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला क्रॅब खाताना, दॅट इज लाईक नेक्स्ट लेवल ओनली. फक्त इट्स अ मेसेज थिंग, शुअर, नो डाऊट अबाउट इट. पण तुम्ही क्रॅब खाताना की काय गोष्टीचे जे पाळले पाहिजेत ते आम्ही सगळं तुम्हाला गाईड करतो, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपला आत्ता ऑडियन्स कसा आहे, म्हणजे आत्ता रेस्टॉरंटमध्ये जो येत आहे तो ऑडियन्स, नक्की त्या ऑडियन्सबद्दल तुम्ही काय सांगाल? ऑडियन्स नक्कीच वास्ट आहे आमचा, फ्रॉम एज ग्रुप ऑफ 4. म्हणजे कसं लहान मुलांना सूप प्यायला देतात, पाया सूप असेल किंवा चिकन आळणी सूप वगैरे. पण आमच्या इथे लोक भरपूर जे आलेत की त्यांनी हे प्रिफर केलं की नाही, मला माझ्या मुलाला किंवा मुलीला या बारकीला मला क्रॅब सूप आपलं खायला घालायचं आहे. हेल्थ फॅक्टर त्याच्यामध्ये हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर ते इनिशियली म्हणतात की बाबा नाही, ह्यांना सवय असली पाहिजे लहान वयापासून, इवन विथ द किड्स टू द ओल्डर ग्रुप. डॉक्टरने काही सजेस्ट केलेलं आहे की बाबा तुम्ही हेल्दी हे करा. बेसिक ऑफ त्या सरळ हे म्हणलं की सूप प्या,
नॉनव्हेजवाल्यांना काय आठवतं तर पाया सूप आठवतं. पण ही कन्सेप्ट क्रॅब सूपची ही एक आम्ही सुरू केलेली आहे की बाबा नाही, हेल्थ बेनिफिट्स क्रॅब सूपमध्ये पण खूप आहेत. त्यामुळं आम्ही तेच प्रिफर करतो. इवन एल्डरली ग्रुप हा आमच्या इकडे वीकली एक आमचे अंकल आहेत, शेजारीच राहतात, कंपल्सरी विदिन अ वीक 3 times ही ऑर्डर्स द चिंबोरी सूप. पॉसिबल नाही झालं यायला, कुठं काय वाटलं तर नक्कीच फोन करतात, घरी पाठवायला लावतात. तर हे जास्त हे आहे की सूप आम्ही ह्याच्यामध्ये सांगेल की इनिशियल जर तुम्हाला सुरू करायचं आहे तर सूप चिंबोरी सूप जे आहे ह्याने तुम्ही सुरू करू शकता. आणि वेन यू आर कम्फर्टेबल विथ दॅट सूप वी हॅव खीमाज अँड देन द ॲक्च्युअल क्रॅब. राईट. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मसाले जे आपले आहेत ते सगळे होममेड आहेत. आपला एज क्रायटेरिया जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याकडे खूप फिजिबल आहे की त्यांना मग तिखट स्पायसी असे आय गेस मग तुमचे मसाले नाही आहेत मे बी. हो, नाही तर आपली चिंबोरीची खासियत अशी आहे की आम्ही कस्टमाइज पण करून देतो. समजा तुम्हाला कसं पाहिजे आपण तसं बनवून पण देतो. लेस स्पायसी पाहिजे लेस स्पायसी मिळेल, माइल्ड पाहिजे माइल्ड मिळेल, स्पायसी पाहिजे एकदम तर तसं पण आपण सगळं करून देतो. आम्ही पहिलं कारण की आम्ही सगळ्या स्टाफला पण त्या पद्धतीने ट्रेनिंग करून ठेवलेली आहे की इथं गेस्ट आल्यानंतर त्यांना पहिलं विचारा की त्यांची ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय आहे, की स्पायसी पाहिजे नॉन स्पायसी पाहिजे. मग आपण तसं त्या पद्धतीने आमचे रेसिपीज पण आम्ही सेट केलेले आहेत. फिशमध्ये असेल क्रॅबमध्ये असेल आम्ही सगळे व्यवस्थित सगळं सेट करून ठेवलेलं आहे. सो ते त्या पद्धतीने ऑर्डर करतात. आपल्याकडे आय गेस कोरियन आणि जपानीज क्राऊड पण एक्झॅक्टली. आता मी त्याच पॉईंटवरती येणार होतो की ठीक आहे टुरिस्ट आता कसे आहे, बालेवाडी हाय स्ट्रीट हा पुण्यातला एक वेल नोन जागा आहे. तर हाय स्ट्रीटला कोणाला आता माझे जरी इंटरनॅशनल कोण फ्रेंड झाले तर मी त्यांना काय सजेस्ट करेल की बाबा नाही आपण हाय स्ट्रीट जाऊया. हाय स्ट्रीट एक्सप्लोअर करताना देर आर मेनी पीपल हू many Gen Zs you can Gen Zs, I'll say Gen Zs, but what I'm telling is इंटरनॅशनल म्हणजे फॉरेन क्राऊड्स पण आहे ना ते पण भरपूर येतात. इवन मोठ्या कंपनीज आत्ता आपल्या इथे इंडियामध्ये जेवढे ग्रो करत आहेत बाहेरचा स्टाफ ते हायर करत आहेत वर्किंग फॉर इंडिया. तर ह्याच्यामध्ये काय झालं आहे की खूप सारे IT हब असल्यामुळे खूप सारे बाहेरचे फॉरेन क्लायंट्स पण आहेत. तर त्यासाठी त्यांचे टेस्ट बर्ड्स कसे आहेत, त्यांना ते आपले मसाले हँडल होतात का, तर ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही काळजी घेतली जाते. त्याच्यामुळं आम्हाला आलेल्या गेस्टला हा प्रश्न करणंच आहे की तुम्ही कसल्या लेवलच्या कुठल्या स्पाइस लेवल कशी तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने ॲडजस्ट करून आम्ही देऊ शकतो. आणि आमचे जे सगळे शेफ आहेत ते एकदम वेल ट्रेंड आहेत. गेले पूर्ण 10 staff, हो rather पूर्ण जे स्टाफ आहेत पूर्ण वेल ट्रेंड आहेत. 10 वर्ष झाले आमच्या बरोबर आहेत. बापरे वाव. आणि मग त्यांना पण सगळं सिस्टीम आमची सगळी माहिती आहे, आपण कसं काम करतो सगळं एकदम व्यवस्थित सगळं आम्ही सिस्टीम सगळं सेट्स करून ठेवलेलं आहेत. तर एवढ्या वर्षांचा अनुभव म्हटल्यावर एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आला असेल तर त्याच्याकडे बघूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की खरंच हा नक्की काय ऑर्डर करू शकतोय, किती स्पायसी खाणार आहे, किती मीडियम स्पायसी आहे. आय गेस नक्कीच नक्कीच आम्हाला ते लगेच समजतंच की की एखाद्या कस्टमरला की त्याची काय ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे हे त्याच्या इनिशियलच्या बोलण्यावरच कळतं की बाबा त्यांना स्पायसी पाहिजे नॉन स्पायसी पाहिजे कसं. आपण सगळं ते करून देतो त्यांना सगळं व्यवस्थित. कस्टमाइज आहे. सो आलेला व्यक्ती खुश होऊनच जातो आपल्या 100%. म्हणायला काही हरकत नाही. जे त्यांना पाहिजे ते आम्ही दिलं ते ॲटोमॅटिकली खुशच. तर सी फूड जर म्हटलं तर हा खूप नाजूक विषय आहे. सी फूड हा खूप फ्रेशनेसला धरून खूप जास्त आहे. एव्हरीडे तुम्ही फिश सगळ्यांना देता रादर, तर तुम्ही हे कसं मॅनेज करता गिविंग फ्रेश फूड एव्हरीडे? सी फूड इज हायली पेरिशेबल. सो आम्ही आमच्या वेंडर्स आम्ही इतक्या वर्ष झालेलं या बिझनेसमध्ये असल्यामुळं कनेक्शन आमचे खूप चांगले झालेले आहेत. मुंबईमध्ये भाऊचा धक्का असेल, ससून टॉक असेल, वर्सोवाचं मार्केट आहे, इथं आमचे एकदम चांगले कनेक्ट्स आहेत, नेटवर्क्स आहेत. सो आमच्याकडे डेली फिश येतात, एकदम फ्रेश येतात. सो तुम्ही 365 days चिंबोरीमध्ये जरी आलात तरी तुम्हाला एकदम सगळं फ्रेशच मिळणार. ही आमची गॅरंटी 100% गॅरंटी आहे. सो फिश म्हटलं तर तो खरंच किती फ्रेश आहे आणि नाही आहे हा पण रादर कळतच असेल. हो, ॲक्च्युली कसं आहे की जो कोण फिश सी फूड लवर एकदम तो ऑथेंटिक त्याला माहिती आहे की काय फिश म्हणजे काय असतो. समजा मी जरी त्यांना म्हटलं की बा हा फ्रेश फिश आहे, पण तुमची जीभ ते खरं बोलती की बाबा तुमचे टेस्ट बर्ड्स खरं बोलतात की ते ॲक्च्युली हा खरं फिश आहे. राईट. सो आपलं बेसिकली फिश जे आहे ते एव्हरीडे मार्केटमधून येतं आणि एव्हरीडे इट्स अ फ्रेश थिंग.
सो लाईक 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला कम्प्लिटली परत नवीनच एंड ऑफ द डे लकीली टचवूड एंड ऑफ द डे आमच्याकडे काही स्टॉक राहतच नाही, त्याच्यामुळं काय कॅरी फॉरवर्ड करणे हा फार कमी वेळा पाठ झालेला आहे. तर त्यामुळे फ्रेश घेणे हा ऑप्शन म्हणजे आहेच, तो ठेवाच लागतो आम्हाला. बरोबर. जसं तुम्ही म्हटलात की फ्रेश फिश हे तर पाहिजेच, तरच आपल्याकडे ऑडियन्स येतो, नो डाऊट. आणि त्यात असं खोटेपणा काहीच करता येत नाही. जसं तुम्ही म्हटलात, शेवटी जीभ आणि जिभेची चव, म्हणजे त्याच्यातच सगळ्या गोष्टी येतात. टेस्ट बर्ड्स कॅनॉट टेल, आय मीन फॉल्स थिंग्स. याचबरोबर आता कस्टमर्सला एक आहे, म्हणजे मी स्वतःच आहे त्यामध्ये काउंटेड. सी फूड म्हटलं तर क्रॅब खायची इच्छा तर 100% आहे, बट कुठेतरी असं आहे की क्रॅब खायला ना खूप अवघड आहे, पोट नाही भरत आणि खूपच डिफिकल्ट राहतं, खूप मेसीचं होतं. कसं खाणार, आजूबाजूचे लोक काय म्हणणार, अशा थॉट प्रोसेसचे पण खूप जास्त लोक येत असतील तुमच्याकडे. मग तुम्ही कसं करता हँडल? नाही, आता बेसिकली कसं आहे की क्रॅब खाणं हे असं आपण म्हणतो की हे खूप अवघड आहे, पण हे अतिशय सोपं आहे, खूप खूप इझी आहे. हे तुम्ही एकदा जास्त हातात घेता आणि कंपल्सरी 2 हात लावायचे म्हणजे लावायलाच लागतात. त्याला तुम्हाला ऑप्शनच नाही की त्याला दुसरा वे आउटच नाही आहे. सो खूप सोपं आहे आणि आम्ही स्वतः गाईड करतो की तुम्ही कसं कुठल्या पॉईंटला ब्रेक करायचं. क्रॅब कटर्स आहेत आपल्याकडे, सगळे टूल्स आहेत, हॅमर आहे, क्रॅब कटर्स आहेत, क्रॅब स्पून्स आहेत, सगळे आहेत आपल्याकडे सगळं. सो इट्स व्हेरी इझी थिंग, खूप इझी म्हणजे काहीच त्यामध्ये अवघडपणा असं काहीच नाही आहे. मग त्यात तुम्ही सपोर्ट म्हणजे नाही चालत आहेत, भरपूर टूल्स आहेत, नो डाऊट. बट कधी कधी असं म्हणतात ना, बिर्याणी स्पूनने पण खातात, हाताने पण खातात. स्पूनवाल्यांसोबत बसलो तर स्पूननेच खावं लागतं, मग उपाशी राहावं लागतं. तसं तुम्हाला काय वाटतं क्रॅब खाताना? असे हा कंपल्सरी हातानेच खावा, कारण की त्याला दुसरा ऑप्शनच नाही आहे आणि खूप खूप अगदी सोपी गोष्ट आहे, काही अवघड नाही आहे. ॲक्च्युली क्रॅब कटरपेक्षा दाताने खाल्ला तो अजून जास्त चवीचा लागतो, हे देखील तेवढंच खूप महत्त्वाचं आहे. सो तुमच्याकडे असे भरपूर कस्टमर्स येत असतील, बिगनर्स असतील, जे जेन्युनली, काही लोक खूप खाणाऱ्यांमधले पण असतील. तर असे काही मोमेंट्स ज्यांना तुम्ही कॅप्चर केलेले आहेत, रादर असे 2-3 किस्से जे तिथे घडलेले आहेत? आता आपण रेस्टॉरंट चालू करून चिंबोरी चालू करून 2-2.5 वर्ष झालीत. सो 90% लोकांना चिंबोरी म्हणजे माहितीच नव्हतं काय, आणि फर्स्ट टाईम क्रॅब इटर होते. सो त्यांना काहीच माहिती नाही कसं खायचं, पहिल्यांदा टेस्ट करत होते. सो आम्ही त्यांना सगळं व्यवस्थित गाईड केलं. आणि असं एक मजेशीर किस्सा म्हणजे की आम्ही सगळे टूल्स तर आपण सगळे दिले होते, सगळं त्यांना गाईड पण केलं होतं. पण एकदा एका काकांनी सरळ त्यांना ते तोडता आलं नाही, त्यांनी हातात क्रॅब ठेवला, स्पून घेतला, नॉर्मल ओजी पद्धतीने त्यांनी हाताने तोडून तो खाल्ला. पण त्यांनी ती मजा घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक्सपिरियन्स जो आहे ना, तो खूप भारी आहे, खूप भारी आहे. म्हणजे तुम्हाला असे खूप जास्त कस्टमर्स बघायला भेटत असतील ना, रोज काहीतरी नवीन भेटत असेल. रोज नवीन असतात. प्रत्येक टेबलवरती एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. नंतर कस्टमरला आजकाल कसं झालं की अपार्ट फ्रॉम द फूड एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि तो क्रॅब इटिंगला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि खूप अतिशय सोपी गोष्ट आहे. आणि क्रॅब खायला जेव्हा फ्रेंडसोबत कोणी येतं आणि मी जेव्हा जज करतोय तुम्हाला क्रॅब तोडताना, तुम्हाला तोडता येत नाही, तो एक एक्सपिरियन्स जो तो घरी घेऊन जातो, दॅट इज व्हेरी डिफरंट. सो म्हणजे चिंबोरीमध्ये यू कॅन से की कम्फर्टनेस पण आहे, देर इज नो जजमेंटल क्राऊड ओव्हर देअर. आणि सगळेजण खूप एन्जॉय करायला येतात, सगळेजण खूप त्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला येतात आणि त्यांना खूप गुड एक्सपिरियन्स मिळतो तिथे, असं आपण म्हणू शकतो. वाव, अमेझिंग. आम्ही बघितलं की ज्यांना क्रॅब खाता येत नव्हते, जे फर्स्ट टाइम इटर होते, ते आज आमच्याकडे रेग्युलर कस्टमर्स आहेत आणि ते एकदम आवडीने खातात आणि जस्ट लाईक प्रो खातात. आणि जो माणूस आमच्याकडे एक खेकडा ऑर्डर करतो, तो एक खेकडा कधीच खाऊन जात नाही, तो 2-3 खेकडे खाऊनच जातो. नक्कीच. अपार्ट फ्रॉम दिस ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, नो डाऊट. बट वेन इट कम्स टू रेस्टॉरंट, तर ते खरंच ड्राईव्ह करणं इझी नाही आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर चॅलेंजेस वगैरे पण येतात. तर तुम्ही पण ॲज अ बिगनर किंवा ॲज जस्ट स्टार्ट, बिगनर नाही म्हणता येणार, ते 40 वर्षापूर्वी होऊन जातं, बट चिंबोरी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तुम्ही पण काही चॅलेंजेस फेस केले असतील, मग ते कसे ओव्हरकम केले आणि कसे चॅलेंजेस आले होते?
आता बेसिकली रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये जे मेन चॅलेंजेस आहेत ते स्टाफिंगचे आहेत. जो स्टाफचा जो मेन इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो आम्ही आमच्याकडे अशी SOPs क्रिएट करून ठेवलेलं आहेत की प्रत्येक स्टाफला एकदम व्यवस्थित सगळं त्यांचं फूड असेल, त्यांचं राहणं असेल, ते आम्ही एकदम त्याची खूप काळजी घेतो. कारण की So basically, staff is happy and staff is satisfied. He'll give his 100% wherever he'll work. That's the basic thing for business. Okay. आपले SOP हां, आणि त्याच्यामध्ये कसं आहे की डेली पॉलिशिंग, डेली ट्रेनिंग हे जे आमचे हेड शेफ घेतात ह्यांच्याबद्दल, तर त्याच्यामुळे ते कुठं ना कुठं ते डेली अपकीप, डेली हॅमरिंग केले जाते की स्टाफ सर्विंग कसं केलं पाहिजे, हाऊ टू यूज युअर मॅनर्स, बेसिक मॅनर्स कसे असले पाहिजेत. तर स्टाफ हँडलिंग हा आम्ही SOPs फॉर्मॅट क्रिएट करून हा आम्ही चालवलेला आहे. त्याच्यामुळं ओके. सेकंड थिंग कम्स टू वापस जसं सर्व हे सांगत होते, स्टॉकिंग हा फार एक हे असतं की एक डेलीचा अंदाज असला पाहिजे ना आपल्याला की कस्टमर आज काय घेऊ शकतो किंवा आज वार काय आहे, आज सण काय आहे, ह्याच्यावरती भरपूर आपल्याला लक्ष पिन पॉईंट आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की आपल्याला कितीचं स्टॉकिंग करायचं आहे. जसं भरपूर वेळेस असं झालेलं आहे की इव्हेंट्स ठेवलेले आहेत आम्ही. इव्हेंट्स वॉज सपोज टू एंड ऑर show the result by 7 PM or 8 PM in the night. Okay, but somewhere it started getting like 8 वाजले तरी कोण येत नव्हतं, 9 वाजत आले तरी कोण येत नव्हतं. वी वर जस्ट देअर सिटिंग विथ अन अँझायटी की कुठं ना कुठं हा इव्हेंट फेल जातो आहे का. बट त्या ह्याचे कधी कधी 9:30, 10:30, 11 नंतर देखील आमची अशी परिस्थिती की वेटिंग लागलं होतं. विदिन दॅट 1 hour वी मेड अ रेकॉर्ड की आमचे सगळे टेबल्स एका तासामध्ये भरलेले होते. 12चं क्लोजिंगचं टाईम आहे, पण लोक एवढी बाहेर वेटिंगला थांबली होती. शेवटी राऊंडचे जे पोलीस असतात ते पण म्हणले सर आता बस झालं, आता तुम्ही कस्टमर एंटरटेन करू नका. तर लकीली त्यावेळेस आम्हाला ते पण झालं की आम्ही स्टॉकआउट झालो. तर जो इव्हेंटचं प्रिपरेशन आमचं पूर्ण दिवसाचं होतं ते कुठं आम्ही 1 ते 2 तासामध्ये सगळं हे केलेलं आहे. आजकाल रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये जर स्टाफिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आम्ही तर असं हे करतो की कस्टमरपेक्षा जास्त स्टाफला जर तुम्ही व्यवस्थित जर सगळे ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या व्यवस्थित, सो ही इज गोइंग टू केअर प्रॉपरली. जर तुम्ही ते स्टाफवरती लक्ष नाही दिलं तो कस्टमरवरती लक्ष नाही देणार. सो हे आम्ही खूप इम्पॉर्टंट ठेवलेलं आमची पॉलिसी की स्टाफ खुश आमचा कस्टमर खुश. राईट. आणि हा तर चॅलेंज तुम्हाला आलाच नाही की फ्रेश फूड कसं आणायचं, कसं आपले वेंडर्स, बिकॉज ऑफ प्रिव्हियस एक्सपिरियन्स तुमचे आय गेस वेंडर्स कनेक्ट खूप जास्त चांगलं असल्यामुळे तो चॅलेंजेस तुम्ही फेस कमी केला. हो, नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये नेटवर्क ही महत्त्वाची गोष्ट आहे. लकीली नेटवर्क ह्यांचं त्या फील्डमध्ये खूप चांगलं असल्यामुळे हा कधी आम्हाला हे केलं ना. आणि जसं आम्ही म्हणलं काही गोष्टीमध्ये स्टँडर्ड ऑफ प्रोटोकॉल काही ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज होऊ देत नाही. फिश अँड फ्रेशनेस, फिशची फ्रेशनेस ही आमचा फर्स्ट क्रायटेरिया. ह्याच्यामध्ये आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज होऊ देत नाही. आज आम्हाला एकदा देखील असं झालं नाही की आम्हाला फ्रेश हे आलं नाही. आणि ज्या दिवशी आलं आहे त्या दिवशी आम्ही तेच वेंडरला पण सांगितलं की आम्ही विचार करू तुमच्याबद्दल, किंवा मी तेच म्हणेल की वी हॅव चेंज दॅट वेंडर्स. लकीली फार कमी वेळा झालं आहे पण आम्ही ते केलेलं पण आहे. हां, म्हणजे आम्ही कसं केलेलं आहे की प्रत्येक टीमने आम्ही SOPs क्रिएट करून ठेवलेलं आहेत. तसंच फिशमध्ये पण कुठल्या साईजचे, कुठल्या ग्रेडिंग्सचे फिश आपण घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल पॉम्फ्रेटमध्ये की वेगवेगळे 3-4 साईजेस आहेत, ते मग त्याच साईजचे आम्हाला आम्ही हे करतो, चूज करतो. व्यवस्थित एकदम ते पॅकिंग होऊन येतात. आमचे क्रेट्स आहेत, आमच्याकडे 3-4 क्रेटचे सिस्टीम्स आहेत. सो 1 क्रेट जातो, 1 क्रेट येतो, 1 क्रेट स्टॉकिंगला असतो, असे व्यवस्थित ते मेंटेन होतात ते. आणि ते केल्यामुळे की त्याच्यामध्ये अजिबात नुकसान होत नाही, फ्रेशनेस मेंटेन राहतो. तर फिशची क्वालिटी, कारण फिश हे खूप डेलिकेटेड आहे आणि त्याला व्यवस्थित जर नाही हँडल केला तर तो लगेच खराब होणार तो. सो म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की बॅकएंडला पण तेवढंच स्ट्रॉंग गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं
की सगळं आता व्यवस्थित सगळं ऑनगोईंग प्रोसिजर चांगली चालू आहे. प्रॉपर जातं रादर आणि कस्टमर्सला पण खूप फिजिबल होऊन जातं. हो. रेस्टॉरंट इंडस्ट्रीजमध्ये ना खूप सारे चॅलेंजेस असतात. इट इज नॉट इझी टू ड्राईव्ह. तर तुम्ही त्यावर काय सांगाल की तुम्हाला चिंबोरी स्टार्ट करताना पण चॅलेंजेस काही सम रिअल चॅलेंजेस फेस करावे लागले असतील आणि ते तुम्ही ओव्हरकम करून आज चिंबोरी हा कम्प्लीट मोठा ब्रँड विथ गुड ऑडियन्स तुम्ही सेट केलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे एक आहे तो म्हणजे वेस्टेज. जर तुम्ही वेस्टेज कंट्रोल केलं म्हणजे तुमचं मार्जिन ऑफ प्रॉफिट तिथं वाढलं ॲटोमॅटिकली. सो अशा SOPs आम्ही क्रिएट केलेल्या आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की व्यवस्थित आम्ही ग्रेडिंग करतो, व्यवस्थित स्टॉकिंग करतो, त्याच्यामध्ये वेस्टेजची लेवलच कमी होऊन जाते. म्हणजे जर त्याला व्यवस्थित तुम्ही हँडल केलं प्रत्येक गोष्टीत जे काय लूप होल आहेत ते तुम्ही एकदम क्लोज करून टाकले एकदम कम्प्लिटली, सो तुमचं वेस्टेज कंट्रोल झालं की सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. दॅट इज ट्रू. बरोबर आहे. रेस्टॉरंटमध्ये म्हटलं तर चॅलेंजेस वगैरे येतात, बट आज तुमचं हे ऐकल्यामुळे असं वाटतं की गुड, आय मीन चिंबोरी हॅज क्लोज्ड ऑल द पॉट होल्स जे तुम्हाला आधीपासूनच माहिती होते. आता त्याचबरोबर असं मला विचारायचं आहे, कारण रेस्टॉरंट म्हणजे एक गुड हॉस्पिटॅलिटी असेल तर तिथे ऑडियन्स खूप जास्त असतो. तर तुमच्यानुसार व्हॉट इज गुड हॉस्पिटॅलिटी अपार्ट फ्रॉम सर्विंग फूड? कारण सर्विंग फूड इज लाईक रेस्टॉरंट म्हटलं तर साहजिकपणे ती गोष्ट येतेच, बट व्हॉट इज गुड हॉस्पिटॅलिटी अकॉर्डिंग टू यू? आता म्हणजे आम्ही आधी पण आत्ता पण आणि इथे पुढं पण आम्ही कस्टमरशी ना एकदम पर्सनल टच ठेवतो की त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, त्यांचे काय प्रिफरन्सेस आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाणून घेतो आणि ते आम्हाला म्हणजे 100% प्रयत्न करतो की त्यांचे आपण रिक्वायरमेंट मीट करू. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आमच्याकडे असे बरेच कस्टमर येतात की सुरमई खातात, पॉम्फ्रेट खातात, पण अजून पण वेगवेगळे फिश आहेत किंवा लॉबस्टर्स आहेत किंवा तिसऱ्या आहेत की खूप चांगल्या डिश आहेत. सो आम्ही ते नक्की सजेस्ट करतो की तुम्ही बाबा खाऊन बघा किंवा आम्ही ॲज अ त्यांना ट्राय करायला देतो कधी कधी किंवा हे ट्राय करा कसं वाटते बघा, आणि असं खूप जण ॲप्रिशिएट आहेत लोक. वाव, सो हे तर आहेच गुड हॉस्पिटॅलिटी. पण एखादा असा किस्सा जो तुम्हाला असं वाटतं की दिस इज समथिंग विच कनेक्ट्स टू गुड हॉस्पिटॅलिटी, एखादा किस्सा जो तुम्हाला असं खूप प्राऊड फील झालं की यू आर रनिंग चिंबोरी राईट नाव? हो, एकदा आम्ही असंच म्हणजे शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेलो होतो. ॲक्च्युली मी पण त्यांना ओळखत नव्हतं, पण ते मला ओळखत होते आणि त्यांनी मला विचारलं, अरे तुम्ही चिंबोरी रेस्टॉरंटचे ओनर आहेत का? हो, म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की अरे कधी कधी आपण समोरच्या माणसाला ओळखत नाही पण तो आपल्याला ओळखत असतो. म्हणजेच त्याने खरंच खूप एन्जॉय केलंय. Yes, नक्की. मनसोक्त मे बी. सो बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते तर आहेच, आणि येणाऱ्या व्यक्तींकडे तुमचं लक्ष पण असतंच असं आपण म्हणू शकतो. कारण एक गुड हॉस्पिटॅलिटीमध्ये जो कस्टमर आपल्याकडे येतो साहजिकपणे एक असा थॉट प्रोसेस असतो की आपल्याकडे तर खरंच लक्ष पाहिजे बाबा. एक तर नवीन जागा आहे, नवीन फूड आहे, काही बिगनर्स असतात, काही एकदम त्याच्यामधले एक्सपर्ट असतात, तर त्यांना पण तुम्ही केटर कसं करता? हां, आता त्याच्यामध्ये कसं असतं की किती पण गर्दी असू दे, पण आम्ही हे खूप महत्त्वाचं एक आमच्या स्टाफला पण सांगून ठेवलेलं आहे की पहिले कस्टमर आल्यानंतर त्यांना व्यवस्थित वेलकमिंग झालंच पाहिजे. जसा तो हसत आलेला आहे तसाच तो हसत बाहेर गेला पाहिजे. हे आमचं कोर व्हॅल्यू आहे आणि हे आम्ही म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. यातच सगळं आलं सर. म्हणजे हसत आलेला कस्टमर हसत गेला म्हणजेच खुश होऊन गेला, त्याला सगळ्याच गोष्टी मिळाल्यात. आपण असं हो, येस, नक्की. बरोबर. हॉस्पिटॅलिटी वगैरे आपण याच्याबद्दल बोललो. म्हणजे एक खूप छान वाटलं ही जर्नी ऐकताना की चिंबोरी कसं स्टार्ट केलं, रादर तुमचा प्रिव्हियस जो एक्सपिरियन्स होता कमिंग फ्रॉम जंजिरा जे आपलंच होतं, आणि त्याचबरोबर एक खूप युनिक काहीतरी करण्यासाठी आपण चिंबोरी ब्रँड इव्हेंट केलेला आहे, पूर्ण इन्व्हेंट केलेला आहे. आणि आज चिंबोरीचा पण एक पूर्ण ऑडियन्स बघताच, पूर्ण ब्रँड बघताच, तो पण आज खूप मोठ्या ह्याच्यावर आलेला आहे, गुड स्केल रादर विथ व्हेरी गुड ऑडियन्स. जो आपला इंटरनॅशनल जे कस्टमर्स इथे आहेत त्यांच्यासाठी पण तो एक खूप फिजिबल व्हेरी गुड स्पायसी जे त्यांना पण हेल्दी आहे त्या प्रकारांमधला पण तुम्ही विचार केला. आणि ऑल्सो एक एज क्रायटेरिया, 4 वर्षाचा मुलगा पण तुमच्याकडे येऊन हे करू शकतो. दिस इज समथिंग विच इज व्हेरी गुड. अँड कमिंग बॅक टू युअर हॉस्पिटॅलिटी थिंग, स्टाफ थिंग, हे तुमचं जेन्युअनली खूप छान आहे. हे आज तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर मला आता असं आहे की तुमचं फ्युचरिस्टिक गोल काय आहे? म्हणजे आता चिंबोरीला तुम्ही येणाऱ्या काही वर्षांमध्ये कुठे बघताय?
आता आपल्या चिंबोरीमध्ये लोक खूप बऱ्याच वेगवेगळ्या जॉग्राफिकल लोकेशन्सवरून येतात. म्हणजे आपण पुण्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर कात्रज असेल, कात्रजवरून बांधनेरला येतात, कोंढवा असेल तिथून येतात, नंतर कोरेगाव पार्क, KP कल्याणनगर, चंदननगरवरून इतक्या लांबून आपल्याकडे लोक येतात. कारण की माउथ पब्लिसिटी आपली एवढी चांगली झालेली आहे की त्याचं फूड चांगलं आहे, हे यांचं बाकी क्रॅब 18 एक्सपिरियन्स चांगला आहे. सो आमचा पण आता एक प्लॅनिंग आहे की ज्या काय आम्ही अनएक्सप्लोर्ड एरिया आहेत तिथं आपण ओपन करावं. त्यांच्यासाठी जे सी फूड लवर्स आहेत रादर, ज्यांना आज चिंबोरीला यायचं आहे आणि ते येत आहेत आणि त्यांना ते रॅपिडली रोज खरं तर ट्राय आउट करायला भेटावं म्हणून तुम्ही डिफरंट लोकेशन्सला येण्याचा विचार करत आहात. हो, आम्हाला कारण की कस्टमरकडनं सजेशन आलेत की अरे तुम्ही या लोकेशनला लागा, तुमच्यामुळे आम्हाला 1-1 तास ट्रॅव्हल करून यायला लागतं, म्हणून आता आम्ही आता त्या लोकेशन येस लोकेशन्सला बघतो. नक्कीच येस. नक्कीच तेच तर आफ्टर सीइंग द कस्टमर फीडबॅक, yeah, it was a great idea, and the idea when it got on paper it was very good, but जेव्हा हे सगळं चालू झालं आणि within 2 years what response we have got is very good. So that's why we are planning to expand in some areas. We'll start by some areas which we are planning on, and yes, we are open for franchisee also. Wow, great. So we are coming up with the franchisees soon, you can say, and that too on our customers' feedback. That is not which I guess you all are planning. Many of our customers are ready. Like they are like, sir, I'll handle the business. Please, you just give me the franchisee, or please give me the setup. ऑपॉर्च्युनिटी असं काही. वाव, अमेझिंग. दॅट कम्स अप विथ टेस्ट. जसं आपण कम्प्लीट ह्याच्यामध्ये मागच्या पॉइंटर्स किंवा मागच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्ही मला सांगितलंच आहे की आपलं टेस्ट कशी आहे, आपली हॉस्पिटॅलिटी कशी आहे, आपला स्टाफ कसा आहे, अँड हाऊ कम्फर्ट अँड फिजिबल इट इज टू कम टू चिंबोरी अँड हॅव क्रॅब. हे तुम्ही सांगितल्यावर साहजिकपणे आय थिंक वी वुड बी हॅव्हिंग गुड फ्रँचायझीज ऑल ओव्हर इन पुणे इटसेल्फ, कारण पुणेच खूप मोठं आहे, अँड स्लोली वी वुड बी एक्सपांडिंग इन सम कंट्रीज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर, आय मीन शुभम सर ॲज वेल ॲज अनिकेत सर. आज तुम्ही तुमचा वेळ दिला आणि त्यामुळे चिंबोरीबद्दल खूप माहिती कळाली, खूप क्रॅब्सचे प्रकार कळाले, रादर फिशचे प्रकार काही माहिती होते, बट क्रॅबमध्ये एक स्पेशालिटी असते हे आज तुमच्यासोबत बोलताना कळालं. सो थँक्यू सो मच. आणि ऑडियन्सला पण आज नक्की क्रॅबविषयी सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आणि लवकरच आपण चिंबोरीला व्हिजिट करूयात टू हॅव व्हेरी गुड अँड डिलिशियस सी फूड. आणि प्रोबॅबली त्यांचा जो क्रॅब हा मेन युनिक आयटम आहे, सो त्यासाठी साहजिकपणे मी सगळ्या ऑडियन्सला पण सांगते की आपण चिंबोरीला लवकरच भेट देऊयात आणि लवकरच सेकंड एपिसोडमध्ये आपण भेटूयात. जसं की सर म्हटलेले आहेत की ते फ्रँचायझीमध्ये येणार आहेत, तर त्याचबरोबर अजून त्याच्यामध्ये डिटेलिंग गप्पा आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्की मारूयात. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण भेटूया लवकरच पुढच्या पॉडकास्टमध्ये. होप सो. तोपर्यंत आमचे काही प्लॅन्स आहेत ते पण एक्झिक्यूट व्हायच्या ह्याच्यामध्ये आहेत, तर नक्कीच आपण भेटूया. चलो. येस, थँक्यू.